नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेश पवार. जय महाराष्ट्र. आज आपण पाहणार आहोत टी-बी ड्रेसिंग कशी करावी. टी-बी ड्रेसिंग करताना 3 महत्त्वाचे पार्ट असतात, की सेग्रिगेशन महत्त्वाचा पार्ट असतो, की तुम्ही ज्या वायरीवरून आपल्या पायपिंगमधून येतात त्या प्रॉपर आपल्या टी-बी ड्रेसिंगच्या खालपर्यंत जेवढे स्विच सॉकेट आपला एम-सी-बी इन्स्टॉल होणार ते प्रॉपर आल्या पाहिजे. बिकॉज टर्न घेताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडथळे आणून मग तेवढ्या प्रकारची वायर आपल्याला सोडावी लागते. तुम्ही पाहू शकता माझा कारागीर ज्या प्रकारे आम्ही वायर एक्स्ट्रा सोडलेली, पण ज्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तो सेग्रिगेट करून ती वायर ते अटॅचमेंट करतो. पहिल्यांदा तो न्यूट्रलचं कनेक्शन करून घेतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ज्या न्यूट्रलला टाईज वगैरे म्हणजे प्रॉपर फिनिशिंग वर्क तो देतो आहे. यानंतर तो RYB प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार, एम-सी-बी इन्स्टॉल करणार. पाहू शकता तुम्ही एम-सी-बी इन्स्टॉल केले, त्याने RYB प्रमाणे लोड दिला आहे. त्याने RCBO, एम-सी-बी ह्या सर्व इक्विपमेंट्समध्ये आपल्या वायरिंग इन्स्टॉल केले आहेत. तुम्हाला हे पण नक्की सांगू शकतो की एम-सी-बी कोणत्या प्रकारे कुठे यूज केली जाते हे नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, की 16चा 20चा आणि 25चा आणि 32चा एम-सी-बी कुठे वापरला जातो हे मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगेल. आज फक्त तुम्हाला टी-बी ड्रेसिंग, सेग्रिगेशन, डिस्ट्रीब्यूट लोड हे फक्त दाखवायचा प्रयत्न करतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.